शिखंडी कोण होता? शिखंडी हा महाभारतातील एक अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा योद्धा होता. तो भीष्म पितामहाच्या वधासाठी जन्माला आला असं मानलं जातं. त्याचा जन्म आणि आयुष्य एका अद्भुत पौराणिक कथेशी जोडलेलं आहे. शिखंडीचा पूर्वजन्म हा अंबा नावाच्या राजकन्येशी संबंधित आहे. अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 बहिणी काशी राजाच्या कन्या होत्या. भीष्म पितामहाने त्यांना काशी राजाच्या स्वयंवरातून अपहरण करून हस्तिनापूरच्या राजासाठी आणले. पण अंबाला शाल्व राजाशी विवाह करायचा होता. त्यामुळे तिने भीष्माला विनंती केली की तिला परत पाठवावे. भीष्माने तिला सोडून दिले, पण शाल्व राजाने तिचा स्वीकार नाकारला. भीष्मावर सूड घेण्यासाठी अंबाने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. शंकर तिला वरदान देतात की तू पुढच्या जन्मात पुरुष होशील आणि भीष्माचा वध करशील. अंबाने आत्मदहन केले आणि ती पुढच्या जन्मात राजा द्रुपदाची कन्या शिखंडी म्हणून जन्मली. शिखंडी जन्माने स्त्री होती, पण तिला शस्त्रविद्या आणि युद्धकौशल्य शिकवण्यात आले. पुढे ती एक यक्षाच्या मदतीने पुरुष बनली. यामुळे महाभारतात शिखंडीला नपुंसक योद्धा म्हटले जाते, कारण त्याचे जन्म आणि स्त्री पुरुषत्व यावर वाद होता. महाभारत युद्धात भीष्म पितामह हा कोणाच्याही हातून मारला जाणार नव्हता, कारण त्याने इच्छामरणाचा वर घेतला होता. पण भीष्माने एक शपथ घेतली होती, मी स्त्रीवर हल्ला करणार नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जर तू शिखंडीला पुढे करून भीष्मावर बाण सोडलेस तर तो हल्ला परत करणार नाही. अर्जुनाने तसेच केले आणि भीष्माने शिखंडीला स्त्री मानून प्रतिकार केला नाही. शेवटी अर्जुनाच्या बाणांनी भीष्म पितामह शरशय्येवर कोसळला. शिखंडी हा महाभारतातील सर्वात गूढ पात्रांपैकी एक आहे. तो स्त्री म्हणून जन्मला, पण युद्धासाठी पुरुष बनला आणि भीष्माचा वध घडवून आणला. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.